उत्तम पाटील यांचा एक मेगा शो, या शो मध्ये नक्कीच आपण त्यांना समालोचन करताना पाहिलेलं आहे आणि त्यांचा इथे सन्मान केला जातोय, हे आपण पाहू शकता. तर सामना सुरू करायचा आहे. आकाश बुवा चाविंद्रा, आपल्याला सुनिंद असेल की आपण व्हीआयपी डायझर यायचं आहे. आपले हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. Yes, SP Dapode qualify for the semi-final in City Pool. So back to cricket, and Shubha Dhumal joined me in commentary. Is going to be backbone of Bhiwandi cricket. Santosh Madhvi open the bowling attack. Facing him batsman Sandeep Tare. And Avesh Patil. Here goes the previous man of the match award taken by Santosh Madhvi. Here he go. Right arm round the wicket. Both this time a lovely looking drive, but it's straight to mid on. And there will be no run. Himanshu Patil is there. RD 4440 Vinod Patil fam team won the toss and elected field first. Here goes Santosh Madhvi. Right arm round the wicket. Short third short fine leg, short backward square leg, cover, extra cover. Man at long on, man at wide mid on. Here goes Madhvi. Ball this time once more tucking on the onside. Once more Himanshu is there, but enough time. Sandeep Tare of the mark with single. You are watching the last quarter final between Jai Durga B and RD 4440. After this SP Dapode meet in semi-final of winner of this game, then the grand finale between AA Gorsai B and pool top team of BC4. Madhvi, right arm round the wicket. Ball this time flicks in the air, in the backhand area, through the mid-wicket fence for 4. What do you think? नक्कीच Clipping away. अतिशय उत्कृष्ट फटका आपण पाहतोय. इनफिल्डच्या वरून हा चेंडू टोलवलेला आहे आणि चेंडू जो होते सीमा पार 4 धावांसाठी चौकार. दरम्यान नरेंद्र चौधरी आणि करसन फ्लोरे, जयकुमार टेमकर यांच्याकडून जयदुर्गा बी भादवड संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. SP दापोडे, आपको ग्राउंड छोड़ के कहीं नहीं जाना है, तुरंत आपका सेमीफाइनल रहेगा. संतोष मडवी पिचिंग अप टू द बैट्समैन एंड यूज द direction of mid wicket. Akash Avesh Patil off the mark with boundary. Madhvi balls this time, goes his back foot and punched as ball, and they threw for a quick single. 1 to score now. His score was up to 6 without loss. Akshay Patil Kukse, all the best for RD 4440. साहिल पाटील टेमकर, ऑल द बेस्ट फॉर जयदुर्गा बी, स्पेशली आवेश पाटील. Santosh Madhvi, right arm round the stumps, slower one and tucking nicely in the gap for 4, because wide mid wicket, nobody patrolling in cow corner, and ball is racing all the way through the fence for 4. This is the good start from Jai Durga B, because large batting to follow. Hari Joshi, Pintu Patil, Mukesh Mate, Jagdish Naik. This time balloon in the air, could be caught, man under it. Yes, he's out. अतिशय उत्कृष्ट झेल आणि पहिला फलंदाज बाद होतोय जयदुर्गा बी भादोड या संघाचा. Delighted. दरम्यान मापोली येथून हिमांशु पाटील, दीपेश माल याने RD 4440 ओवली संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. आजम पटेल ने
ये शुभकामनाएं दी है मापोली से। 1 ओवर 10 रन। संतोष मडवी का जो क्लास है वो बहुत कम क्रिकेटर्स में नजर आता है। नक्कीच बॅकबोन ऑफ भिवंडी क्रिकेटच्या पाठीचा कणा संबोधलं जात आहे संतोष मडवी याला आणि आपण अनेक वर्षापासून पाहतोय सातत्य त्याच्यामध्ये पाहायला मिळते। मुताफ अंसारी ने इमरान खान और दीपू माली को ऑल द बेस्ट कहा है। दरम्यान विद्यमान सरपंच वनिता चंद्रकर भोईर मॅडम गणेश गुळी साहेब आणि राकेश भोईरा यांच्याकडून या स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। बिल्कुल 16 और 17 तारीख को देखना ना भूलिए सिटी क्रिकेट का बिग शो। करसन फ्लोरी की देन फ्री एंट्री टूर्नामेंट। खाना मिलेगा पीना मिलेगा, करसन के टूर्नामेंट में सब कुछ मिलेगा। फुल टॉस गेंद स्विंग किया, हवा हवाई गेंद और हवा हवाई शॉट, 6 रन। पिंटू पाटिल को आप ये गेंद नहीं कर सकते। नक्कीच एक मेजवानी होती आणि मेजवानीवर पूर्णपणे ताव मारताना आपण पाहतोय तो फलंदाज पिंटू पाटील पीपी। पहली गेंद देसी घी का लड्डू खिला दिया वहां पे प्रतीक ने। नक्कीच आणि देशी घीचा लाडू कसा आहे असोय मात्र स्वाद तर तोच देणार। जेडी स्पोर्ट्स को इस वक्त नितिन मात्रे भादवड़ ने और प्रेम चौहान को ऑल द बेस्ट कहा है। प्रतीक इस मरतबा अच्छी लंबाई की गेंद थी, बैकफुट पे जाके कट करने की कोशिश, जगह नहीं थी वहां पर, जबरदस्ती कट करना चाहते थे, बाई का इशारा। शेखर दलवी सफाई से नहीं पकड़ पाए। 1 रन स्कोर में बढ़ता हुआ 17 पे पहुंचा है स्कोर 1 विकेट कमाने के बाद। दरम्यान मनसे विभागाध्यक्ष भिवंडी 333 ग्रुप अध्यक्ष सागर भगत यांच्याकडून आडी 444 ओवली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। इस मरतबा बैकफुट पे गए, फील्डर आए पीछे, आउट हो गए बैट्समैन। शॉट हम पुल खेला था अवेश पाटिल ने। झटका शॉट में दम था लेकिन फील्डर को पाया। साईं श्रद्धा ग्रुप और आर्यंत ग्रुप की तरफ से पिंटू पाटिल और जेडी स्पोर्ट भादवड़ को ऑल द बेस्ट है। नए बैट्समैन वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाइक ऊपर बल्लेबाजी को आए हैं। तर दोन फलंदाज बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतलेले आहेत। टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन, दोन्ही सलामीचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला। सर्वप्रथम बाद झालेला संदीप तरे आणि त्यानंतर बाद झालेला अवेश पाटील। बाबू मडवी अनगांव ने इस वक्त आरडी 4440 को ऑल द बेस्ट कहा। आरडी का शो चलता हुआ इस वक्त दापोटे के क्रिकेट ग्राउंड पे आरडी ट्रॉफी, आरडी ग्रुप ओली ऑर्गेनाइज। और कहाँ जा सकता है विनोद पाटिल के उस शो के लिए? दुल्हन वही जो पियामन भाई, आरडी का खाना आपकी सेहत बनाए। जय दुर्गा बी का स्कोर इस वक्त 17 पे रुका हुआ है। प्रतीक इस मरतबा पीछा किया था गेंद का, वाइड गेंद। जगदीश नाइक ने प्लेटफॉर्म नंबर 2 की गाड़ी को 3 से पकड़ना चाहा। 18 पे पहुंचा स्कोर। प्रभुदास नाइक और मदन बुआ नाइक फैम टीम। लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए पटकी हुई गेंद बैकफुट पे गया, कट किया बहुत ही खूबसूरती के साथ, पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रन। मध्ये शॉट वाइड अँड फिनिश, अप्रतिम फटका आपण बघतोय। वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक याच्या बॅट मधून निघालेला वंडरफुल चौकार। जगह दे बैठे थे वहां पर हाथ खोलने के लिए। स्कोर आगे बढ़ता हुआ 22। डबल टू 22 धावा, दुसरं षटक मार्गस्थ असताना
नाइक केबल ग्रुप ने भी जय दुर्गा भी स्पोर्ट्स को ऑल द बेस्ट कहा है। प्रतीक लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए जगदीश नाइक के लिए, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, इस मरतबा पुल किया और गेंद मैदान के बाहर, वंडरफुल स्ट्रोक, 6 रन। पाहतोय आखू टप्प्याचा चेंडू होता आणि चेंडूला पुल केलेला आहे, पुल पॉवरफुल वंडरफुल, आणि चेंडू होतोय सीमारेषा बाहेर गुल। धावसंख्या 6 ने मुसंडी मारते, धावसंख्या 6 ने वरून झाली ते 28 धावा। जगदीश ऊपर क्यों आए उन्होंने साफ जाहिर किया है। स्कोर 28 रन 2 विकेटों के नुकसान पर, क्योंकि जगदीश को भी पता है कि सामने की टीम में जो बल्लेबाजी है वो बहुत ही खतरनाक है, खास तौर से सरदर्द बैट्समैन दीपेश माली, दबंग दीपू। रोहित यादव ने इस वक्त आरडी और दीपेश माली को ऑल द बेस्ट कहा है तलावली से। प्रतीक थोड़े दबाव में आते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट जा रहे हैं। अच्छी वापसी, अपील कॉट बिहाइंड की, और देखना है अंपायर का क्या इशारा आता है। देखना है लेग अंपायर से बात करने जा रहे हैं, क्योंकि अंपायर का जो भी निर्णय रहेगा वो अंतिम रहेगा। नो आर्गुमेंट्स विथ अंपायर्स, नॉट आउट। 2 ओवर की समाप्ति, रन बने 28, विकेट गिरी है 2। सुभाष क्या कहेंगे? नक्कीच एक संमिश्र सुरुवात म्हणता येईल, कारण 2 फलंदाज बाद झालेले आहेत। मात्र खेळपट्टीवर जगदीश नाईक चांगल्या टच मध्ये, पिंटू पाटील त्याला चांगली साथ देते। 14च्या सरासरीने धावा झळकले तर 28 धावा, एक चांगली सुरुवात म्हणता येईल। फील्डिंग तुरंत सजाना है। राहुल दलवी खानेवली ने आरडी 440 को ऑल द बेस्ट कहा है, साथ ही साथ आरडी 440 को और अक्षय कासार को जितेन डिंगोरे ने ऑल द बेस्ट कहा है। तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, जास्त वेळ खर्च करायचा नाही। देखिए अब ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है पहली वार्निंग के बाद डायरेक्ट पेनल्टी दी जाएंगी, कोई भी टीम रहे। तर हिमांशु पाटील येतोय गोलंदाजी मार्गावर, आलिमगड एक्सप्रेस। P1 आणि P2 या दोन्ही मेंढरी पॉवर प्लेची षटकाची समाप्ती झाली आणि 2 षटकाची समाप्तीनंतर 28 धावा झळकवल्या होत्या जयदुर्गा बी भादोडे या संघाने। बिल्कुल, लगातार कोई मैसेज कर रहा है कि व्हाट्सएप चैट देखिए, ना मैं व्हाट्सएप यूज करता हूं, ना इंस्टाग्राम, ना फेसबुक, ना ट्विटर। छोटा कमेंटेटर, छोटा टेक्स्ट मैसेज। लेकिन मेलेडी खाओ खुद जान जाओ, समझने वाले को इशारा काफी। हिमांशु पाटिल आए गेंदबाजी के लिए, लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, इस मरतबा खड़े खड़े शॉट खेला और सॉफ्ट डिसमिसल, आउट हो गए पिंटू पाटिल। मध्ये अतिशय उत्कृष्ट झेल पकडला होता कॉटन बॉलच्या रूपाने पिंटू पाटील डगॉटच्या आसऱ्याला। नए बैट्समैन जॉर्ज बेली ऑफ भिवंडी, हरी जोशी पहले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे, बल्लेबाजी को आए हैं और कुल मिलाकर रन अब 28 पे इस तरह अटके हैं मानो जिस तरह आजकल वंजार पार्टी पे ट्रैफिक अटक जाता है। नक्कीच 28 धावसंख्येवर धावसंख्या आपण पाहतोय थांबलेले। हिमांशु पाटिल लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए, बहुत बढ़िया गेंद, बाल बाल बच गए वहां पर
जगह से खड़े खड़े शॉट खेलना चाहते थे, गेंद सांप की तरह लहराती हुई विकेट कीपर के पास। हिमांशु लेफ्ट आर्म ओवर द विकेट। जगदीश नाइक के लिए 4 गेंदों में 2 डॉट गेंदे और 2 बड़े शॉट। इस मर्तबा स्टंप्स को कवर किया, सॉफ्ट एंड ड्राइव, डीप एक्स्ट्रा कवर में 1 रन। स्कोर 29 पे पहुंचा है 3 विकेटों के नुकसान पर। इसके बाद दोस्तों आप देखेंगे सेमीफाइनल मुकाबला BC4 सिटी पूल से SP दापोटे और इस मैच की विजेता टीम, और उसके बाद कौन बनेगा विजेता, हु विल बी द चैंपियन ऑफ लेट अप्पा नाना मेमोरियल कप। ओ बढ़िया गेंद, और क्या कुछ हुआ है, बच गए हरी जोशी। ऑस्ट्रेलियन लेडी कमेंटेटर रहती तो कहती कि ए जेन कौन। नक्कीच मात्र इथे फलंदाज वाचतोय दरम्यान भारतीय मानवाधिकार परिषद सदस्य दीपक भोईर मॅन फ्रॉम सावंत यांच्याकडून या आयोजनासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद दीपक भोईर, आपलं हार्दिक स्वागत आहे. तसेच त्यांनी RD440 ओली संघाला हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आकाश गायकवाड बाबा यांच्याकडून RDला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. हुक करण्याचा प्रयत्न, जी अपेक्षा केली होती हुक फटका खेळण्यासाठी चेंडू, मात्र त्या प्रकारची चेंडू पाहायला मिळत नाही. यस, मापोली क्रिकेट धमाका के मास्टरमाइंड रमीश पटेल ने इस वक्त कमेंट्री पैनल के लिए मुबारकबाद दी है. बहुत शुक्रिया आपका और बहुत स्वागत. मैन क्रिकेट हिस्ट्री इन पीरियस मापोली क्रिकेट धमाका द मास्टरमाइंड ऑफ मापोली. हिमांशु लेफ्ट आर्म ओवर द विकेट. इस मरतबा ड्राइव किया गेंद को वी की शक्ल में, दीपेश माली गेंद पे झपटे, 1 रन. स्कोर 31 पे पहुंचा है. 3 ओवर की समाप्ति, 31 रन में. RD को किरण ने आमने से ऑल द बेस्ट कहा है. और बचे हुए 3 ओवर में क्या होता है ये आइए सुनते हैं उस कमेंटेटर से जो अपने हाथों में चलता फिरता कंप्यूटर कहा जाता है. शुभात धुमाल. खूप खूप धन्यवाद सिद्दीक बाबे सर. तिसरं षटक अतिशय उत्कृष्ट हाताळलेलं आहे ते हिमांशु पाटील यांनी, कारण तिसऱ्या षटकामध्ये इन बिन 3 धावा खर्च केलेल्या आहेत आणि एक फलंदाजालाही बाद केलेला आहे. तर पूर्णपणे ब्रेक हिमांशु पाटील याने नक्कीच लावलेला आहे. तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर गोलंदाजी मार्गावर क्वार्टरला भिवंडी किरण पाटील आहे ते मॅन फ्रॉम सावत. Yes, is the great left arm fast bowler since from 2 seasons. नक्कीच गेल्या 2 सीझन पासून किरण पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केलेली आहे. तिखट आणि जालीम मारा त्याचा अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 3 षटकांची समाप्ती, धावसंख्या आपण पाहतोय 31. यावेळी कंट्रोल फुल आपण पाहतोय. मिडिल रेझर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय, तोपर्यंत फक्त एकाच धावे समाधान मानावं लागेल फलंदाजाला. धावसंख्या सिंगल निवडून झाली 32. विखुरलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते, कारण P1 आणि P2 या दोन्ही मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झालेली आहे. पहिलं षटक संतोष मडवी यांनी हाताळलं होतं, दुसरं षटक प्रतीक यांनी, तिसरं षटक हाताळलं होतं हिमांशु पाटील यांनी. हो हो हो, क्लीन बॉल. फलंदाजाने एष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या एष्ट्या वाकवल्या. यू मिस, आई डेफिनेटली हिट. वो जो कहते हैं डंडा गया सैर करने, आफ्टरनून वॉक के लिए डंडा गया, अराउंड द लेग्स, काफी लॉन्ग वे शफल खेल रहे थे. क्या बॉलिंग हो रही है इस वक्त. और किरण पाटिल की ये सबसे घातक गेंद है जो साइड आर्म स्विंगिंग यॉर्कर बनती है. नक्कीच आहे. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळण्याचा प्रयत्न, एष्ट्या खुल्या सोडून खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणि घराचं दार जेव्हा तुम्ही उघडे ठेवाल तेव्हा चोरी होणारच, कारण हे पोगावचं ग्राउंड आहे, शनी शिंगणापूर नाही. किरण पाटिल, महेंद्र म्हात्रे सावत से अप्पा नाना स्मृति चषक को हार्दिक शुभकामनाएं देते हुए. देखिए किरण पाटिल की खासियत है कि पिछले 2 सीजन से मैं देख रहा हूं वो ओवर द विकेट गेंदबाजी बहुत कम करते हैं और लेफ्ट आर्म राउंड विकेट, और उसमें भी राउंड आर्म गेंदबाजी उनकी वो बैट्समैन के लिए बहुत घातक. नक्कीच विविधता आहे आणि व्हेरायटी असणं गोलंदाजाकडे नक्कीच महत्त्वाचं असतं.
आणि व्हेरिएशन आपण पाहतोय आणि व्हेरिएशनचा बरोबर वापरही करतोय किरण पाटील हा गोलंदाज. नवीन फलंदाज प्रेम येतोय. प्रेम चौहान है, ये भी बहुत अच्छे ऑलराउंडर है. किरण पाटील हो करण्याचा प्रयत्न, पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. देखना है ओवर स्टेपिंग कर बैठे हैं वहां पर फ्रीट, लेकिन प्रेम का अच्छा स्वागत किया था राइजिंग डिलीवरी से. नक्कीच कृष्णा केने मॅन फ्रॉम निंबोली मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. नक्कीच उघडा डोळे पहा नीट, कारण पुढील चेंडूवर असणार फ्रीट. पाहूया फ्रीटचा कशा प्रकारे फायदा उचलतोय प्रेम हा फलंदाज. यावेळी अप्रतिम चेंडू, अतिशय वेगवान चेंडू, आउटसाइड ऑफस्टॉम चेंडू हाताळला होता आणि सरळ निघून जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. स्वप्निल शेलार ने फुंडाद से जगदीश नाइक को ऑल द बेस्ट कहा. देखिए रन उतने आसानी से नहीं आ रहे. नक्कीच धावांसाठी झगडताना आपण पाहतोय, संघर्ष करताना पाहतोय फलंदाजांना. पुन्हा एकदा पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि हा चेंडू नक्कीच ओ स्टेप. हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. बिल्कुल कहीं ना कहीं ज्यादा तेज गेंदबाजी करने की कोशिश कर रहे हैं और यही कारण है कि दीपेश माली उनके पास आए हैं. धावसंख्या आपण पाहतोय, धावफलक 34 धावा, 2 षटकामध्ये धावा येत नव्हत्या. मात्र जे म्हणतात ना बुडत्याला काडीचा आधार, धावसंख्येला आधार येतोय तो नो बॉलच्या रूपाने. परेश पड़ाड अनगांव जो कि क्रिकेट के बहुत बड़े फैन हैं, शेखर दलवी और दर्शन को उन्होंने ऑल द बेस्ट कहा है और RD 4440 को. फ्रीट आहे, पाहूया फ्रीटचा कशाप्रकारे फायदा उचलतोय फलंदाज. आणखीन एक संधी फलंदाजाकडे चालून आलेली आहे. यावेळी परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. एक चोटी धाव पूर्ण करतात फलंदाज. लेग बायचा इशारा तो पंचांकडनं. अवंत धावेने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगलने हलूच पुढे सरकते. धावसंख्या 1 ने ओढून झालेली ती 35 धावा. पूर्णपणे संघर्ष करताना आपण पाहतोय सध्या तरी जयदुर्ग विभाग. नक्कीच आपण पाहतोय धावसंख्या 6 ने मुसन्ने मारते. धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती 41 धावा. मोठे फटके येत नव्हते. मग त्या जगदीश नाईक यांनी जणू काही दाखवून दिलेलं आहे की आता धावबंदी नाही चालणार. कारण अवंतेच रूपाने धावा मिळत होत्या, मोठे फटके खेळण्याची मुभा मिळत नव्हती फलंदाजांना. यावेळी मात्र स्वतःचा हात खोललेला आहे आणि एक मोठा फटका आपल्याला पाहायला मिळतोय जगदीश नाईक याच्या बॅटमधून. चेंडूच्या आकारावरून काहीतरी समस्या तिथे आपण पाहतोय. धावसंख्या 6 ने वाढून झालेली ती धावफलकावर 41 धावा. आपण पाहतात अग्रज प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट 2 in 1 स्वर्गीय अप्पा नाना स्मृती चषक 2020 या चषकामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. किरण पाटील टर्न फ्रॉम VIP डायझिन. यावेळी अतिशय वेगवान चेंडू, एक धाव पूर्ण करतात फलंदाज. नक्कीच हा चेंडू नसणार, कारण कुठल्याही प्रकारे खेळण्याचा तिथे प्रयत्न केला गेला नव्हता. नक्कीच पाहूया पंचांचा काही निर्णय येतोय. येस, तर षटकाची समाप्ती झालेली आणि 4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या पण बदलत धावफलकावर 41 धावा.
4 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या 41. पहिले षटक घातलं होतं संतोष मडवी याने. त्या षटकामध्ये 10 धावा त्यांनी खर्च केल्यात. प्रत्येक याने आपल्या दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा. त्यानंतर हिमांशू पाटील अतिशय उत्कृष्ट षटक आपल्याला पाहायला मिळतं. फक्त 3 धावा खर्च केल्या आहेत आणि त्यानंतर किरण पाटील याने आपल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या आहेत. 2 षटकामध्ये चांगली सुरुवात आणि त्यानंतरच्या 2 षटकामध्ये चांगली गोलंदाजी. हिमांशू पाटील याला मात्र संघनायक दीपेश मल्ल्याने कायम ठेवलेलं आहे, कारण उत्कृष्ट षटक हाताळलं होतं मागील षटकामध्ये. आपण पाहिलं होतं केवळ इनमेन 3 धावा त्यांनी खर्च केला होता आणि एक विकेटही प्राप्त केला होता. आपल्या कोट्यातील दुसरं षटक हातांसाठी आलेलं आहे हिमांशू पाटील. यावेळी फुलटाच चेंडूला लॉफ केलेला आहे. काऊ कॉर्नरच्या वरून चेंडू जातोय सीमा पार. झटणाटेदार षटकार. मध्ये पाहू शकता अतिशय उत्कृष्ट फटका. लॉर फुलटा चेंडू होता आणि जसा चेंडू तसा समाचार. चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी षटकारी. ते मात्र प्रेम गोलंदाजावर प्रेम दाखवताना दिसत नाही, कारण जसा चेंडू तसा खरपूस समाचार घेतोय. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या 6 ने वाढून झाली ती 47 धावा. आमचे 3 स्टार मनोज ठाकरे, सकाराम पाटील आणि संदेश वखारे यावेळी दिशाहीन चेंडू पंचांच्या समांतर आणि धाव मिळते वाईट चुपाने अवांतर. अवांतर धावेमध्ये भर पडते. धावसंख्या सिंगलने वाढून झाली ती 48 धावा 48. हिमांशू पाटील टर्न फ्रॉम VIP as in facing him प्रेम. यावेळी कंट्रोलला फुल फटका आपण पाहतोय. अतिशय वेगाने अगदी गोळीच्या वेगाने चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. रिप्ले मध्ये पाहू शकता अतिशय उत्कृष्ट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. कुठली संधी तिथे मिळाली नाही क्षेत्ररक्षकाला. धावसंख्या 4 ने वाढून झाली ती 52 धावा. आता मात्र या षटकामध्ये चांगली धावसंख्या पाहायला मिळते. खास करून आपण जर बघितलं तर हात खोलले येतात ते प्रेम चव्हाण या फलंदाजाने. यावेळी चेंडू सोडून दिला जातोय. लाईनचा विचार तिथे करावा लागतोय पंचांना आणि हिमांशू पाटील याला मात्र हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. धावसंख्या दरम्यान 21 धावेने वाढून झाले ते 53 धावा. थर्डमॅन फायनल एक 20 मध्ये तैनात केलेल्या आहेत. यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये शेखर दलवी याला आपण पाहू शकता. हिमांशू यावेळी हुक केलेल्या चेंडूला मात्र झेलबादच्या रूपाने फलंदाज प्रेम चव्हाण याची गेली संपुष्टात. अतिशय उत्कृष्ट झेल शुभम याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि फलंदाज प्रेम याची गेली संपुष्टात आलेली. नवीन फलंदाज प्रीतम जातोय मॅन फ्रॉम पिंपलघर. दुसऱ्या बाजूला वंडर बेगुंडी जगदीश नाईक अजून एक हेल्पटेवर तळ ठोकून आहे, ज्याच्या इनिंगमध्ये 2 षटकार आणि 1 चौकाराचा समावेश आहे आणि वैयक्तिक 19 धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. जगदीश नाईक ज्याच्या नावे अनेक विक्रम तालुका क्रिकेटमध्ये आपल्या पाहिलेले आहेत आणि हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर तर विक्रमांचा पाऊस त्याने पाडलेला आहे. डावखुरी शैलीचा फलंदाज सज्ज होतोय प्रीतम. हिमांशू पाटील यावेळी अप्रतिम चेंडू खुल्या टप्प्याचा चेंडू ते पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाज प्रीतम याला.
धावसंख्या स्थिर आहे. चांगली वापसी केलेली आहे हिमांशू पाटील याने, कारण पहिल्या 2 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा 12 धावा खर्च केले होते आणि त्यानंतर मात्र विकेट प्राप्त केलेला आणि त्यानंतरचा चेंडू निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हिमांशू पाटील टर्न फ्रॉम युअर पेड आयज इंड फेसिंग हिम प्रीतम. यावेळी करारा ऑब्रॉयचा फटका आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. एका धावेपेक्षा अधिक नाही, फक्त एका धावेचं समाधान मानावं लागेल फलंदाज प्रीतम याला. हे एकेरी धावेने प्रीतम आपलं खातं करतोय आणि एकेरी धावेने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावफलकावर 54 धावा. हिमांशू पाटीलला आपल्या षटकामधला शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. सामनाकरी फलंदाज जगदीश नाईक, जो 19 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. हिमांशू टू जगदीश. फुलटा चेंडू हवा तसा फायदा उचलता आलेला नाही. स्क्वेअर ऑफ विकेट स्क्वेअर लेगला चेंडू जोपर्यंत अडवला जातोय कुणाल म्हात्रेकडून तोपर्यंत फक्त एकच धाव. तर अशा प्रकारे 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 55 55 धावा आणि 56 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. सॉरी, 1 ओव्हर अजून आहे, कारण 5 षटकांची समाप्ती झालेली आहे. 6 षटकांचा सामना आहे आणि 5 षटकांची ते समाप्ती झाली. हिमांशू पाटील यांनी आपला स्पेल पूर्ण केलेला आहे. आपल्या 2 षटकामध्ये जर बघितलं तर 17 धावा खर्च करून 2 फलंदाजांना बाद केलेले आहेत. संतोष मडवी यांनी 1 षटक हाताळलेलं आहे. प्रतीक यांनी एक षटक हाताळलेलं आहे. किरण पाटील यांनी आतापर्यंत 1 षटक हाताळलेलं आहे. पण शेवटचं षटक हाताळण्यासाठी संघनायक दीपेश माली कुठल्या गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय. किरण पाटील याला कंटिन्यू ठेवतोय, ज्याने 4थं षटक हाताळलं होतं आणि 9 धावा खर्च केले होते. एक गडी प्राप्त केला होता आणि त्यालाच कायम ठेवलेलं आहे पुन्हा एकदा संघनायक दीपेश माले याने. हे RD 444 ओडी संघाचे सर्वेसर्वा विनोददादा पाटील साहेबांना आपण पाहू शकता. त्यांच्या समेत बंटी शेलके हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 5 षटकांची समाप्तीनंतर 55 धावा धावफलकावर झलकल्या गेलेल्या आहेत आणि बरोबर 5 फलंदाज बाद होऊन फील्डमध्ये फिरले. नेल्सन धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. 5 फलंदाज बाद झालेले, 5 षटके झालेले आहेत आणि 55 धावा झालेल्या आहेत. 5चा आकडा आपण सध्या स्कोरबोर्डवर पाहू शकता. फुलटा चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न, कुणाल चेंडू खाली आणि यावेळी मात्र फलंदाज जगदीश नाईक याला जावे लागेल डगॉटच्या आश्रयाला. महेश कापूकर यांचे आगमन झालेलं आहे. वेलकम महेश कापूकर सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्या जमान्यामधील एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज राहिलेले आहेत आणि सध्या 40+ क्रिकेटही त्याने गाजून सोडलेलं आहे. वेलकम अगेन महेश कापूकर, मॅन फ्रॉम वडनगर, आपलं हार्दिक स्वागत आहे. RD 444 ओली संघाचे सर्वेसर्वा विनोददादा पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. त्यांच्या समेत बंटी शेलके, आपल्याला विनंती असेल की आपणही आमच्या व्यासपीठावर यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून नक्कीच विनोददादा पाटील साहेबांकडे पाहिलं जात आहे आणि त्यांचाच RD 444 ओली संघ सध्या आपण ॲक्शनमध्ये पाहतोय, ज्या संघामध्ये 1 से बढ़कर 1 खेळाडूंचा भरणा आहे. किरण पाटीलला गोलंदाजी मार्कवर नवीन फलंदाज उमेश नाईक येतोय. मात्र सामना करेल फलंदाज प्रीतम. पोलटा चेंडू हवा तसा फायदा उचलता आलेला नाही. बॅकवर्ड पॉइंट रिजनला चेंडू जो पण त्या फील केला जातोय
पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय, कारण हाईट फॅक्टर तिथे पाहिला जातोय. 1+1 2 धावा आणि 2 धावीने संघाची धावसंख्या घडून झालेली आहे ती 57. दोन षटकामध्ये तिसरा नो चेंडू आपण बघतोय. 2 चेंडू नो बॉलचे ओव्हर स्टेपचे आणि हा मात्र हाईट फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतोय. फ्रीट असणार आहे. पाहूया फ्रीटचा कशाप्रकारे फायदा उचलतोय उमेश नाईक हा फलंदाज. यावेळी चेंडू पडल्यानंतर पाऊस होतोय आणि फलंदाज पूर्णपणे चकित होतोय, बीट होतोय. बाकीचं चोख काम बजावतो तो एष्ट रक्षक सेकर. सध्या एस्टेनच्या मागे बेफिकर सेकर, गब्बर ऑफ भिवंडी. किरण पाटील टर्न फ्रॉम व्हीआयपी डायझिन. हो करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर राईज होतोय, उचली घेतोय आणि निघून जातोय पुन्हा एकदा एक्स्ट्रेक्षकाच्या हातामध्ये. हिमांशू पाटील यांनी अतिशय उत्कृष्ट षटक हाताळलं होते. त्यानंतर किरण पाटील उत्कृष्ट षटक हाताळताना धावसंख्या स्थिर आहे. धावपलकावर 57 धावा, 57. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस, शेवटची षटक मार्गस्थ आहे. किरण पाटीलला पुन्हा एकदा व्हीआयपी डायचा टोकाकडून वळताना सामना करेल फलंदाज उमेश नाईक. यावेळी फाईन केलेला आहे. फाईन लेग रिझन मध्ये थोडंसं फंबलिंग आपल्याला पाहायला मिळतंय शॉर्ट फाईन लेगला आणि तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या 1ने वाढून झाली ती 58 धावा. आपण जो सामना पाहतोय मदन बुवा यांना प्रभुदास नाईक फॅम टीम, जयदुर्गा बी भादोर विपक्ष विनोद पाटील फॅम टीम, RD 440 ओवळी या दोन संघामध्ये. किरण पाटील सामन्यावर फलंदाज प्रीतम. यावेळी खोलवा टप्प्याचा चेंडू, अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. वाईड अर्कर चेंडू आणि पूर्णपणे खोलून ठेवलं होतं यावेळी फलंदाजाला गोलंदाज किरण पाटील यांनी. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. ज्या संघामध्ये संतोष मडवी एक्सपिरियन्स कंपेनर आहे आणि नक्कीच जे ज्युनियर खेळाडू आहेत हिमांशू पाटील, त्यानंतर किरण पाटील यांना चांगला सल्ला त्यांच्याकडून नेहमीच दिला जातोय आणि त्या सल्ल्यानुसार गोलंदाजी करताना पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बीट होतो फलंदाज. तर अशा प्रकारे 6 षटकांची ते समाप्ती झालेली नाही. 6 षटकांच्या समाप्तीनंतर जयदुर्गा बी भादोड संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावपलकर 58 आणि 59 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे RD 440 ओवळी या संघासमोर. तर RD 440 ओवळी संघाचे सर्वेसर्वा विनोद पाटील साहेब आणि बंटी शेलके साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी डायजवर यायचं आहे. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. दरम्यान फॉरेस्ट ऑफिसर जमीन इमानदार साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या व्हीआयपी डायजवर यायचं आहे. आपल्याला खास इन्व्हाइट केलं जाते या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजेश पाटील साहेबांकडून. आपण या, आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत है। बिल्कुल वीआईपी डाइस पे आप देख सकते हैं विनोद पाटिल जी पहुंच चुके हैं। आरडी टीम के स्पॉन्सर हैं और साथ ही साथ आरडी ढाबा, जिसके बारे में मैं कहता हूं कि दुल्हन वही जो पिया मन भाई, आरडी का खाना आपकी सेहत बनाए। बंटी शिल्के भी हमारे साथ हैं। महेश काबूकर जेडपी कप 2009 के बहुत ही घातक गेंदबाज। निश्चितच सिद्धी बाबे सर, दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचे, प्रेक्षकांचे, पाहुण्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत। आपण पाहतात स्वर्गीय आप्पा व नाना स्मृती चषक
RD 000 या संघासाठी शुभेच्छा आल्यात खारबावरनं करण पाटील अनिकेत मात्रे तसेच यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. तर मित्रांनो आपल्याकडे वेळ आहे, बोलूया आपण VIP डायचकडे. VIP डायचवर नुकतंच आगमन झालेलं आहे. RD 440 ओली संघाचे सर्वेसर्वा विनोद दादा पाटील साहेब आणि त्यांचा इथे सन्मान केला जाईल. तर तेजस पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते विनोददादा पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. हे आपण पाहू शकता विनोददादा पाटील साहेब एक दिलखुलास हसतमुख व्यक्तिमत्व आणि त्यांचा इथे सन्मान केला जात आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजस पाटील साहेबांचे या स्पर्धेची आठवण देत राहील. त्यानंतर मित्रांनो तालुका क्रिकेटमधील एक ग्रेट गोलंदाज महेश काबूकर मॅन फ्रॉम वडुनगर हे आपल्यामध्ये उपस्थित आले, त्यांचा इथे सन्मान केला जाईल. जिल्हा परिषद चषकामध्ये नक्कीच त्यांची घातक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती आणि अनेक सामने ज्यांनी गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला जिंकून दिलं त्याचे महेश काबूकर यांचा इथे सन्मान केला जातोय. सन्मानाचे स्वरूप आपण पाहतोय शॉल, त्यानंतर सन्मान चिन्ह जे नेहमीच महेश कापूकर यांना या स्पर्धेची आठवण देत राहील. तर फॉरेस्ट ऑफिसर इनामदार साहेब हे आपल्यामध्ये उपस्थित आहे, त्यांचंही इथे सन्मान केला जाईल. तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक तेजस पाटील साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचाही सन्मान करायचा आहे. आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा इथे सन्मान केला जात आहे. हे आपण पाहू शकता. सन्मानाचं स्वरूप मायेची उपदेणारी शॉल, त्यानंतर एक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील. तर फॉरेस्ट ऑफिसर शिलवरी साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचाही इथे सन्मान केला जाईल. पुन्हा एकदा तेजस पाटील साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. त्याने आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलेला आहे आणि त्यांचा इथे सन्मान केला जातोय. हे आपण पाहू शकता. शॉल त्यानंतर सन्मान चिन्ह देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. पुन्हा एकदा आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल सर्व मान्यवरांचं आमच्या आयोजन कमिटीकडून मनस्वी धन्यवाद. बोलूया आपण सामन्याकडे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. Thank you so much, Shubhat Dhumal, to openers on the ground. Shekhar Dalvi and Akshay Kasar. Akshay Kasar, men from Angaon, and Shekhar Dalvi, men from Khanoli, Padga. Is going to be Avesh Patil, men from Temgar, open the bowling attack. 59, the total in front of RD 440. Here we watch Avesh Patil, right arm over the stumps, goes to Shekhar, this time tucking on the onside, and Akshay Kasar is gone. In form of run out, hesitation is there, ball is travelling straight to mid wicket, and finally the prize wicket, Kasar set back to the pavilion. और किसकी भरनी. Ball is travelling straight to fielder, and finally Akshay Kasar out for Golden Duck. First wicket has gone now, not for one. RD chasing a target of 59. After this, the semi-final between SP Dapod and winner of this game, and then the grand finale between AA Gorsai B and City Pool top team. New batsman in Himanshu Patil sending the all-rounder for pinch hitting or quick runs. Different tactic used by RD's captain Dabang Deepu.
Himanshu Patil, a fantastic knock in Dhanesh Cup in previous year against Dhanesh Kukse. And RD won the cup, beat Chalice Taloli in grand finale. Himanshu on his strike. Focus man Tejas Patil is there, and RD proprietor Vinod Patil with Bunty Shilke, Mahesh Kabukar. Full toss and put away. Mighty blow. Big one. 6 runs. Shubham Patil, all the best for Hari Joshi and Pritam Patil, and Himanshu opened his account with the glorious shot, swung away over mid wicket for 6. So 6 for the loss of Kasa's wicket. Avesh Patil facing him batsman Himanshu Patil. Jai Durga qualify for this match. You are watching the last quarter final. This time delicate flick stroke in front of his legs through the backward square leg fence for 4. All the best for RD and Dipesh Mali from Angaon. Pritam Patil Alimgarh for all the best for Alimgarh Express. Himanshu Patil, 2 balls, 10 runs, looking very aggressive. And aggression is the very important. This time once more put away in vacant area. Ball is travelling through long leg boundary. In comes return. Finally 2 more to total. Good running between the wicket by these two. 2 his score now. His score moves up to 12 without 12 for the loss of 1 wicket. Not a huge total in front of RD 440 Oli. Here goes Avesh Patil. Mandatory power play P1 going on. Right arm round the wicket. This time it's in the air. Yes, he's out. He's straight to cover point, and Himanshu, who want to a flashy drive back to the pavilion. Score is 12, but 2 important wicket has fallen now. New batsman in Kedar Patil. In previous season, Kedar is the first batsman who hits in very first ball 6, and in this season the debut of Maggie 11. Now Kedar on his strike. 12 for the loss of 2 wicket. RD 440 chasing a target of 59. Today's the high quality performance from SP Dapode. Right arm over the stumps. Full toss and put away. Over backward square leg. Juicy delivery. 6 runs.
Overturn from Avesh Patil, consider 18 runs and claim 1 wicket. एक ओवर की समाप्ति 18 रन 2 विकेटों के नुकसान पे। हालांकि आरडी की रणनीति कुछ अलग लग रही है। अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस। अक्षय कासार बदकिस्मती से गोल्डन डक पे आउट हुए और ताबड़तोड़ बल्लेबाजी करके हिमांशु ने 12 रन बनाए। नक्कीच, कारण जे धावगती आवश्यक होती 9.83 ती मात्र पार केलेली आणि चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये P1च्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी पाहायला मिळाली आहे, खास करून हिमांशु पाटील याच्याकडून आणि त्यानंतर केदार याचा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय। हरी जोशी को गेंदबाजी दी गई है। शेखर दलवी ने अभी तक अपना खाता नहीं खोला है। मैंडेटरी पावर प्ले, लाजमी जो पावर प्ले अनिवार्य जिसे कहा जाता है, उसका दूसरा ओवर लेकर हरी जोशी। राइट आर्म राउंड विकेट, फुल टॉस गेंद विकेट एरिया में खेल दिया है। गेंद काउ कॉर्नर में 4 रन। ऐसा लगता है कि जयदुर्गा के जो गेंदबाज हैं उनको 22 गज का फासला कुछ कम लग रहा है। लगातार फुल टॉस पे फुल टॉस गेंदें हो रही है और अन्य 912 ने जयदुर्गा को ऑल द बेस्ट कहा है। राइट आर्म राउंड विकेट जाते हुए हरी जोशी। ओ बढ़िया गेंद, टैप करने की कोशिश, पीछा किया वाइट। हालांकि जानबूझ के बल्ले का सीरा करना चाहते थे, किस्मत वाले रहे कि गेंद ने बल्ले का चुंबन नहीं लिया। 23 रन 2 विकेटों के नुकसान पे। 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। हरी जोशी राइट आर्म राउंड विकेट जाते हुए। इस मरतबा ऑन दी अप खेला है मिड ऑन पे। लॉन्ग ऑन के फील्डर जब तक पहुंचते 1 रन बना। 24 पे पहुंचा स्कोर। मेरे साथ शुभा धुमाल, शशि कांत केने, मनोज ठाकरे और संदेश वखारे, जो दोनों तेजस पाटिल के बहुत अच्छे मित्र भी हैं, उनके शो में रंग भरते हुए। इस मरतबा ऑन दी अप खेला है लेकिन फील्डर से दूर गेंद ने टिप्पा खाया। ऑन दी राइज खेला था। 1 रन आता हुआ सिल्वर जुबली रन हो चुके हैं यहां पर RD 440 के 2 विकेटों के नुकसान पे। हरी जोशी राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी कर रहे हैं, कौन बनाने की कोशिश कर रहे हैं। इस मरतबा मिस टाइम स्ट्रोक और शेखर दलवी आउट, कॉट एंड बोल्ड। की कोशिश और टॉप एज, तीसरा झटका लगा है 25 के योग पर। यहां से अभी भी जीतने के लिए जो रन है वो 29 रन चाहिए, जबकि दूसरा ओवर चल रहा है और नए बैट्समैन बैकबोन ऑफ भिवंडी क्रिकेट संतोष मडवी बल्लेबाजी को जा रहे। केदार ने 2 गेंदों का सामना किया है, 1 सिक्सर लगा चुके हैं, 7 पे बल्लेबाजी कर रहे हैं। इसके बाद 2 बड़े मुकाबले और इस वक्त भारतीय समय के अनुसार 2:48 हुआ चाहते हैं। अमित सालून के नायगांव ने दीपू माली को ऑल द बेस्ट कहा। इस मरतबा विजी टाइट स्विंग कर दिया ऑन साइड में, गैप में मौका नहीं, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। पिछले 2 साल से मैं देखता हूं पहला या दूसरा कप रहा तो ये जो विनोद पाटिल की टीम है ये कहीं ना कहीं से घुसी जाती। पिछले साल उन्होंने
सरपंच उप सरपंच ट्रॉफी सुपर ओवर में जीता था। स्कोर है 29 रन। राइट आर्म राउंड विकेट जाते हुए हरी जोशी। अच्छा ड्राइव इनफील्ड के ऊपर से, गेंद एक्स्ट्रा कवर पे जा रही है, बहुत बढ़िया फील्डिंग, वो बाहर चले गए, गेंद को अंदर फेंका, 2 रन बना लिए बैट्समैन ने। देखना है क्या इशारा था अंपायर का, और ऑनफील्ड अंपायर चार रन। तो कुल मिलाकर 2 ओवर की समाप्ति पे रन बने 31, 32, 33। यहां से सिर्फ 26 रन चाहिए और ओवर भी काफी बचे हैं, 4 ओवर बचे हैं। ये ओवर समाप्त हुआ है या नहीं? तो बचे हुए 4 ओवर में सिर्फ 26 रन चाहिए। इक्वेशन बहुत मुश्किल, मरता क्या ना करता। प्रीतम को बुलाया गया है लेकिन माइक्रोफोन पे आ रहे हैं शशिकांत के ने। थँक्यू सिद्दीक बाबे सर. जर बघितलं 2 षटकाची समाप्ती, 2 षटक पावलेचे समाप्त झाले. पहिल्या षटकामध्ये विचार केला 18 धावा जमा केल्या त्या. दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर 15 धावा चांगली सुरुवात केली आरडी 4440 या संघाने. तिसरं षटक घेऊन ते गोलंदाजी मार्कवर प्रीतम, स्ट्राईकला संतोष मडवी. एक चांगलासा खेळाडू पाहतो आपण स्ट्राईकला. गोलंदाजी मार्कवर प्रीतम. सुलवार चेंडू, फसवा चेंडू होता, बॅटचे लागून चेंडू एस्ट्रेच्या हातामध्ये निर्धाव चेंडू फेकला जातोय. कुठल्या प्रकारे धाव नसेल या चेंडूवर आव्हान ठेवले मात्र ते 59 धावांचं. 36 चेंडू मध्ये 59 धावा जमा करायच्यात. आरडी 4440 ओवली या संघाला. पुढला चेंडू प्रीतम गोलंदाजी मार्कवर. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पाहायला मिळाला होता. लॉंग आपला चेंडू येते, 1 धाव मिळेल. चेंडू फेकेपर्यंत 1 धाव पूर्ण होईल. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे जाईल, ती म्हणजेच 34 धावसंख्येवर. सिटी मधील हा दुसरा क्वार्टर फायनलचा सामना. याच्या नंतर सेमीफायनल असेल. एसपी दापोडे आणि विजेता संघ. पुढला चेंडू सुरेखाचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय जगदीश नाईक याच्याकडनं. जर विचार केला तर 1 धाव मिळाली या चेंडूवर. एका धावाने संघाची धावसंख्या धावफलकावर 35 धावा. तिसरं षटक. प्रीतम गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला संतोष. बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू येत नाही. निर्धाव चेंडूची फेकी केली जाते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते तिसऱ्या षटकामध्ये. जर विचार केला तर पहिल्या 2 षटकाचा जर विचार केला, चांगली धावा जमा केली. त्या पहिल्या षटकामध्ये 18 तर दुसऱ्या षटकामध्ये 15. तिसरा षटक चालू असताना 4 चेंडू फेकून झाल्यात, 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजाने. पुढला चेंडू संतोष मडवी. बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, मात्र पंचांचा इशारा येईल. लेग बाईच, 1 धाव मिळेल. आणि संतोष मडवी या संघामध्ये खेळताना आपण पाहतोय एक सिनियर खेळाडू, त्याच्यानंतर रेग्युलर पाहतोय, त्याच्यानंतर आपण ज्युनियर. अशा पद्धतीने प्रत्येक संघामध्ये आपण खेळाडू पाहतोय. 5 सिनियर, 5 ज्युनियर, 1 सिनियर. काय कॉम्बिनेशन सेट केलाय स्पर्धेमध्ये. चांगला साठवलाय चेंडू. केदार पाटील याच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमा पार. लॉंगर गोर पर पंचांचा इशारा, षटकार. डीजे. जर विचार केला तर 5 चेंडू सुरेख हाताळलं होतं, त्याचे मात्र शेवटचा चेंडू खराब. 6 धावा आल्या त्या चेंडू. धावसंख्या धावफलकावर 42 धावा. 18 चेंडू 17 धावा. पुन्हा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हरी जोशी, ज्याने दुसरं षटक पॉवरप्लेचं हाताळलं होतं.
जर या वर्षी जर विचार केला तर काही सांगू शकत नाही कुठला संघ फायनल मारेल सिटी मधून. जर विचार केला आपण मागे बोलून तर धनेश इलेव्हन संघाने भरपूर सामने जिंकले होते, मात्र या वर्षी काहीतरी बदल केलाय आणि निश्चितच चांगले असेल. त्याच्यामध्ये ज्युनियर खेळाडूंना सुद्धा संधी मिळाली या संघामध्ये खेळण्याची, त्यांचा खेळ दाखवण्याची. आतापर्यंत जर विचार केला तर जे ज्युनियर खेळाडू आहेत खास करून फलंदाज त्यांनी चांगली फलंदाजी केले. याच्यामध्ये अक्षय कासार सुद्धा होता, मात्र त्यांना धावचीची संधीमध्ये ते बाद झाले. पुढला चेंडू उजव्या एसटीचा चेंडू पंच वळल्यात आमच्याकडं. एक धाव मिळेल, एका धाव्याने संघाची धावसंख्या 10 फलकावर 43 धावा, 59 धावांचं आव्हान पार पाडते आरडी 000 ववली संघ. निश्चितच विनोद पाटील साहेब सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतात आपल्या मंचावरनं. आपले सुद्धा हार्दिक स्वागत. उलटा चेंडू, चेंडूला फेकून दिला आहे लॉंगनच्या वरून. पंचांचा इशारा देतो. या चेंडूतील 6 धावा. भरपूर वेळ संघर्ष करत होता संतोष मडवी. आता मात्र थांबू शकत नाही. संतोष मडवीकडे भरपूर वर्षाचा अनुभव क्रिकेटचा आपण पाहतोय. या 6 धावाने संघाची धावसंख्या 10 फलकावर 49 धावा. विजयाच्या दिशेने वाटचाल. 17 चेंडू 10 धावा. जर विचार केला तर एक प्रकारे सामन्यावर पकड निर्माण केली आरडी 000 या संघाने. याच्यातील विजेता संघ एसपी दापोडे. दोन्ही शेजारी संघ आपण पाहू दापोडे आणि ववली. फुलटा चेंडू, शतरक्षक आहे, चेंडू जाईल एका टप्प्याने, हा येईल चौकार. निश्चितच गोरखनाथजी केने आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये स्वागत. आपण सुद्धा मंचावर येऊन बसायचंय. धावसंख्या 10 फलकावर 53 धावा. मी मगाशी म्हटलं होतं संतोष मडवी ज्यावेळेस फलंदाजी सुरुवात करेल थांबवणं कठीण होईल. जर विचार केला तर पहिल्या 4 चेंडू मध्ये संघर्ष करत होता, फक्त 1 धाव खर्च केली ती. आता मात्र 2 चेंडू मध्ये 10 धावा जमा केल्यात आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या 10 फलकावर 53 धावा. आव्हान आहे मात्र 59 धावांचं. अजून 6 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 6 धावा. सोपं समीकरण करून ठेवलंय फलंदाजी करत असताना केदार आणि संतोष मडवी. चांगली फलंदाजी. याच्यानंतर सिटी मधील सेमीफायनल आपण पाहणारच आहेत. एसपी दापोडे संघाचा संघाने आपल्याला विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे. स्ट्राईकला संतोष मडवी. चांगला असा चेंडू पंचांकडे दाद मागतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण होईल. बॅटला लागून चेंडू गेला तर एका धावाने संघाची धावसंख्या 10 फलकावर 54 धावा. 59 धावांचं आव्हान पार पाडते आरडी 000 ववली हा संघ. एसपी दापोडे हा संघ सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय. दोन्ही शेजारी संघ आपण पाहूया. चांगला साठवलाय चेंडू शतरक्षकाच्या वरून आणि हा आपण पाहतोय षटकार केदार पाटील याच्या बॅट मधून. हा विजयी षटकार. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन, हारलेल्या संघाचे कौतुक. जरी जयदुर्गा बी संघ हारला जरी असला तरी चांगला खेळ केला या स्पर्धेमध्ये. आपलं सुद्धा धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालेल्या सर्व संघांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. पुढील सामना आरडी 000 संघाचा संघनायक आपण नाणेफेकीसाठी सज्ज राहायचंय. तसेच एसपी दापोडे आपण सुद्धा सज्ज. 5 मिनिटांमध्ये लगेच सामना सुरू केला जाईल. टॉस करून घ्यायचा. या संघाला विनंती असेल टॉस करून घ्यायचंय. आरडी 000 संघ दीपेश माली आपल्याला विनंती असेल टॉस केल्यानंतर आपल्याला 5 मिनिटाचा विश्रांतीसाठी दिली जाईल. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ज्याने अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती, अष्टपैलू खेळाची चमक ज्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं होते. पिन सेटरची भूमिका चांगल्या प्रकारे निभावली होती. 12 धावा त्याने काढल्या होत्या आणि 2 विकेटी प्राप्त केल्या होत्या. तर हिमांशू पाटील मॅन फ्रॉम अलिमगड ठरलाय या सामन्याचा सामनावीर. हिमांशू पाटील आपण यायचं आहे आणि या सामन्याची नाणेफेकी करणार आहेत. सुभाष धुमाल तर सज्ज असतीलच, पण नाणेफेकीसाठी महेश काबूकर भाऊ आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहायचंय. तर नाणेफेक केली जाईल. एसपी दापोडे आरडी 000. चला दोन्ही कर्णधार एसपी दापोडे
आणि RD 4440 ओवली या दोन संघामध्ये नाणेफेक केली जाईल. तर मंचावर विराजमान मान्यवर आपल्यामध्ये आलेले आहेत. टॉस बॉक्समध्ये महेश कापूकर यांच्या शुभ हस्ते नाणे